गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. शुक्रवारी काय झालं तेही पाहूयात. शुक्रवारी मार्केट 100 पॉईंट गॅपअप ओपन झालं होतं. सगळं व्यवस्थित होतं. मार्केट ऑल टाईम हायला गेलं आणि तिथनं जे सेलिंग आलं तर ऑलमोस्ट 400 पॉईंटचं सेलिंग सिंगल डेमध्ये आलेलं होतं आणि मार्केट भरपूर खाली डाऊन मार्केट अगदी बंद झालं होतं. तर मग हे सगळं होण्यामागं नक्की कारण काय होतं? कारण तसं जर पाहिलं तर बेसिकली रिझन कुठलंच नव्हतं. US मार्केटसुद्धा चांगले होते, ग्लोबल क्यूजही चांगले होते, लोकलीसुद्धा काहीच प्रॉब्लेम नव्हता. GSTचं कलेक्शन देखील एकदम हायर आलं होतं. मग हे असं घडण्यामागं नक्की कारण काय होतं? तर याच्यामागे बेसिकली एकच कारण होतं. ते म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनने केलेला सेल आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं न केलेलं बाईंग. कारण रोज आपण पाहतो की जनरली जेवढं फॉरेन इन्स्टिट्यूशन सेल करतात त्याच्या ऑलमोस्ट थोडंफार जास्तच आपले जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, तर ते बाय करतात. परंतु शुक्रवारी काय झालं, डिमांड आणि सप्लायचा प्रॉब्लेम झाला. जे फॉरेन इन्स्टिट्यूशन आहेत त्यांनी ऑलमोस्ट 2,500 कोटींचं सेलिंग केलं आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनने केवळ 600 कोटींचं बाईंग केलं. मग याच्यामधला जो डिफरन्स आहे तो खूप मोठा राहिला आणि त्यामुळे पूर्ण दिवसभर मार्केट कंटिन्युअसली पडत राहिलं. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर IT स्टॉक्सनं मार्केटला ॲक्च्युअलमध्ये सपोर्ट केला होता आणि बाकीचे जे स्टॉक्स होते म्हणजेच बँकिंग स्टॉक्स तेही फार पडले नाहीत. परंतु रिलायन्ससारखा स्टॉक असेल की जो हेवी वेट आहे, तर असे मोठमोठे स्टॉक खूप जास्त पडले होते. म्हणजेच काय, पडणाऱ्या स्टॉक्सची संख्या तुलनेनं कमी होती, परंतु त्यांचं इंडेक्समधलं वेटेज जास्त असल्यामुळे ते मार्केटला ड्रॅग करून खाली घेऊन आलं, हे लक्षात घ्या. आणि जर आता आपण शुक्रवारचं US मार्केट पाहिलं तर शुक्रवारी जे US मार्केट क्लोज झालं ते ऑलमोस्ट 1.5% हायर साईडला क्लोज झालं. त्यामध्ये आपले जे ADRs आहेत तर त्याच्यामध्ये 2च ADR आपले रेडमध्ये क्लोज होते, ICICI बँक आणि HDFC बँक. इन्फोसिस एकदम ग्रीनमध्ये क्लोज होता. इन्फोसिस तिथे फार चांगलं काम करतोय. ऑलमोस्ट 3 ट्रेडिंग सेशन्समध्ये तो ग्रीनमध्ये क्लोज आहे. परंतु आपल्याकडे त्याला जास्त वरती जाता येत नाही. म्हणजेच काय, आज ना उद्या इन्फोसिस तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकतो, हे त्याच्यामागचं इंडिकेशन आहे. आणि त्यामुळेच तुम्ही शुक्रवारी पाहिलं असेल की मार्केट एवढं 400 पॉईंट पडलं परंतु इन्फोसिस पडला नाही. त्याच्यामागं हेच रिझन आहे की तिकडे US मार्केटमध्ये तो फार चांगलं काम करतोय. त्याचा इम्पॅक्ट अल्टिमेटली इकडे होणारच आहे आणि त्यामुळे मार्केटला इथं ते पडू देत नाही. आता जर आपण पाहिलं की US मार्केटमध्ये शुक्रवारी एक जॉब्स डेटा आला आहे, तर तो जॉब्स डेटा एकदम सॉफ्ट आला आहे की जो स्टॉक मार्केटच्या फेवरमध्ये आहे. त्यामुळे तिथं तुम्ही पाहिलं असेल की US डॉलर इंडेक्स डाऊन झाला आहे आणि मार्केट एकदम हायर गेलं आहे. आता याला जर कंटिन्यू हायर जायचं असेल US मार्केटला, तर बाकीचे जे त्यांचे GDPचे डेटा येणार आहेत नेक्स्ट वीकमध्ये ते सुद्धा सॉफ्ट आले पाहिजेत. ते जर सॉफ्ट आले तर मग मात्र मार्केट तिथं कंटिन्यू वरती जात राहील आणि त्याचा पूर्ण जगामध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तयार होईल. आता जर आपण आपल्या इंडियन मार्केटकडे पाहिलं आज, तर ग्लोबल क्यूज एकदम व्यवस्थित आहेत, एशियन मार्केटसुद्धा व्यवस्थित आहेत. हे सगळं पाहता आज मार्केट फार मोठं गॅपअप ओपन दाखवत आहे. ऑलमोस्ट 140 ते 150 पॉईंट निफ्टी गॅपअप ओपनिंग दाखवत आहे. म्हणजे ओपन होतानाच मार्केट 22,500च्या वरती ओपन होत आहे. म्हणजेच काय की मार्केटचा जो अंडर करंट आहे तो अजूनही बुलिश आहे. मार्केट बेरिश होऊ पाहत नाही. फक्त आज मार्केट तिथे सस्टेन होईल का हे पाहणं जास्त गरजेचं आहे. कारण साहजिकच आहे की ओव्हरनाईट मार्केट जर एवढं मोठं गॅपअप ओपन होत असेल तर लोक पोझिशन स्क्वेअर ऑफ करायला पळणार. आणि दुसरी गोष्ट, जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशन आहेत ज्यांना सेल करायचं आहे तर त्यांना चांगल्या प्राईस मिळणार आणि त्यामुळे ते देखील सेल करू शकतात. आता आजचा जो मार्केटचा सिनेरिओ आहे त्याच्यामध्ये जे आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आणि म्युच्युअल फंड आहेत तर हे बाईंग करतात का ते पाहावं लागेल. परंतु जर 150 पॉईंट मार्केट गॅप ओपन होत असेल तर साहजिकच आहे की प्राईस एकदम हायर होणार आहेत अचानक. त्यामुळे मला वाटत नाही की सुरुवातीला जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आहेत तर ते एवढ्या हायर प्राईजला बाय करतील, काही गरजच नाही आहे. त्यामुळे प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर जेव्हा प्राईस खाली येतील तेव्हा ते बाय करतील. म्हणजेच काय, एक डीप येणं मार्केटमध्ये पॉसिबल आहे. कारण साहजिकच आहे, एवढं मोठं गॅप ओपन झाल्यानंतर ज्यांना सेल करायचं आहे त्यांना चांगल्या प्राईस मिळणार आहेत आणि जे बाय करणार आहेत तर त्यांना चांगल्या प्राईस मिळणार नाहीत. त्यामुळे काय होणार, सेलिंगचं प्रेशर क्रिएट होणार आणि मार्केट थोडंसं प्रॉफिट बुकिंगसाठी खाली येणार. आता मार्केट बेरिश कधी होईल हे लक्षात घ्या. इंट्राडेमध्ये काही होऊ द्या, मार्केटचं क्लोजिंग जर 22,500च्या वरती झालं
आज, तर मार्केट कंटिन्यू पुन्हा हायर मूव्ह करणार एवढं फक्त लक्षात घ्या. आणि आपण अजून एक गोष्ट या सिनेरिओवरनं शिकली पाहिजे किंवा लक्षात घेतली पाहिजे. शुक्रवारी मार्केट पडण्यासारखी कुठलीच परिस्थिती नव्हती. इनफॅक्ट मार्केट 100 पॉईंट गॅपअप ओपन झालं होतं, परंतु तिथनं ते कंटिन्यूअस पडत राहिलं. का? तर मार्केट एकदम हायर पॉईंटला होतं. म्हणजे मार्केट जेव्हा जेव्हा ऑल टाईम हायला जातं आणि तिथे गॅपअप झाल्यानंतर तो सस्टेन होत नाही, अशा केसमध्ये आपण 3 ते 4 वेळा असं पाहिलं आहे की मार्केट इंट्राडेमध्ये फार मोठा फॉल होतो. कारण इंट्राडेमध्ये 400 पॉईंट निफ्टी फॉल म्हणजे खूप मोठा फॉल झाला. म्हणजेच काय, इथनं पुढं आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा मार्केट असं ऑल टाईम हायला जाईल आणि तिथे गॅपअप होऊन सस्टेन होणार नाही, तेव्हा आपण एक चांगली बेरिश पोझिशन क्रिएट करू शकतो, जेणेकरून आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. तर मग अशा पद्धतीनं आज जर पाहिलं तर मार्केट तर गॅपअप ओपन होतं आहे. पाहावं लागेल की मार्केट चालू झाल्यानंतर फर्स्ट हाफमध्ये काय घडतं आहे ते, त्याच्यावर डिपेंड आहे की पुढे काय होईल. आज मार्केटला रिलायन्सने फार ड्रॅग केलं होतं, तर तो सपोर्ट करतो आहे का ते पाहावं लागेल. त्यानंतर IT स्टॉक आज सपोर्ट करतील मार्केटला असं दिसतंय, कारण US सुद्धा IT स्टॉक्सनं फार चांगलं काम केलेलं आहे आणि तिथले फ्युचर्ससुद्धा आता हायरच ट्रेड करत आहेत. म्हणजेच काय की ग्लोबल क्यू एकदम पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता वाटत नाही की मार्केट बेरिश झोनमध्ये क्लोज होईल. हा, इंट्राडेमध्ये डीप येऊ शकतो, परंतु बेरिश झोनमध्ये क्लोज होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आता जर आपण लोकली काही कंपन्यांचं जर पाहिलं तर म्हणावे असे काही कोणाचे रिझल्ट वगैरे अवेटिंग नाही आहेत. फक्त कोटक बँकेचा रिझल्ट आला आहे की जो एक्सपेक्टेशनपेक्षा फार चांगला आला आहे. त्यामुळे आता तिथे पाहावं लागेल की तिथे आज काय घडतं आहे. आज तर पॉझिटिव्ह राहील, परंतु तो जो काही बेरिश झोन त्याने क्रिएट केला आहे तर तो ब्रेक करून तो वरच्या बाजूला जातो आहे का ते पाहावं लागेल. त्याची शक्यता थोडी कमी आहे, कारण RBIने त्यांच्यावरती निर्बंध लावलेत, तर त्याचा त्यांच्या बिझनेसवरती इम्पॅक्ट तर होणारच आहे. आता जनरली मे आणि जून याच्यामधला जो काळ असतो ना, तर त्याच्यामध्ये जे मिड कॅप आणि स्मॉल कॅप आहेत ते फार जास्त वाढतात, परंतु लार्ज कॅप जास्त पडत नाहीत. त्याच्यामागचं कारण असं की मेच्या फर्स्ट वीक आणि सेकंड वीकमध्येच पर्यंतच फार साऱ्या मोठमोठ्या कंपन्यांचे रिझल्ट ऑलरेडी आलेले असतात. त्यामुळे त्यांचं मुवमेंट तिथनं पुढं स्लो होत जातं. परंतु मार्केटला फिरण्यासाठी काहीतरी ट्रिगर पाहिजे, त्यामुळे ते स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये ते शोधत राहतात आणि मग तिथने पुढे त्यांचं काम चालू होतं. त्यामुळे आपण जर पाहिलं तर मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आता चांगलं मुवमेंट तुम्हाला दिसते, परंतु त्या तुलनेनं लार्ज कॅपमध्ये कमी मुवमेंट दिसते. जोपर्यंत इलेक्शनचे रिझल्ट लागत नाहीत तोपर्यंत लार्ज कॅपमध्ये म्हणावं असं मुवमेंट येण्याची शक्यता तशी तुलनेनं कमी आहे. तर मग पाहूयात की आज मार्केटमध्ये काय घडतंय. फक्त आजचं क्लोजिंग हे 22,500च्या वरती जर असेल तर तुम्ही ओव्हरनाईट पोझिशनसुद्धा कॅरी करून घेऊ जाऊ शकता बुलिश साईडला. आणि जर 22,500च्या जर खाली मार्केट जर असेल तर मार्केट ना बुलिश आहे ना बेरिश आहे. त्यामुळे तुम्ही बेरिश पोझिशन क्रिएट करू नका, हे लक्षात ठेवा. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. आणि जर तुम्ही अजूनही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.